General Science, Standard 7, Chapter 11, Cell Structure and Microorganisms. Now, in this video, we are going to study about cell size. There is a great variation in the shapes of cells. Their shapes are mainly related to their function. Observe the cells of different shapes shown here. Amoeba, then Spirogyra, fat cell, red blood cell, an egg cell, a nerve cell or neuron, a bone cell, a sperm, muscle cells, and surface cells. Cells are of many different shapes. Example, circular shape, rod shaped, columnar shape, spiral, oval, rectangular, etc. म्हणजेच पेशी जी आहे ती तिच्या आकाराविषयी आपण आता बघणार आहोत. पेशीच्या आकारांमध्ये प्रचंड फरक आहे. त्याच्या आकारांचा संबंध मुख्यत्वे करून त्याच्या कार्याशी संबंधित असतो. वेगवेगळ्या आकारांच्या दाखविलेल्या या पेशींचे निरीक्षण करा. पेशी या खूप वेगवेगळ्या आकारांच्या असतात. उदाहरण, काही पेशी गोलाकार असतात, तर काही दंडाकार, काही स्तंभाकार, आवर्ताकार, अंडाकार, आयताकार असे अनेक पेशींचे आकार असतात. Each cell contains various components for carrying out the life processes of the living organism. These components are called organelles. These organelles are studied in detail with the help of the electron microscope, which can magnify images up to 2 into 10 raised to the power 9, means 2 billion times their actual size. There are two main types of cells, animal cells and plant cells. These cells consist of various types of membrane-bound cell organelles. Plant cells have a definite shape due to the presence of the cell wall around them. Besides, unlike animal cells, plant cells contain single large vacuole. All these cells are known as eukaryotic cells. म्हणजेच जर आपण बघितलं तर असं बघायला मिळतं की प्रत्येक पेशीमध्ये विविध घटक असतात. त्यांच्यामुळे सजीवातील जीवन प्रक्रिया पार पडत असतात. या घटकांना अंगके असे म्हणतात. या अंगकांचा विस्तृत रूपाने अभ्यास आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये करू शकतो. त्यांच्यामुळे प्रतिमाचा आकार इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये जर आपण बघितले तर त्यांचा आकार आपल्याला खूप मोठा होतो. एवढा मोठा की 200 कोटी पट मोठा, म्हणजेच 2 गुणिले 10⁹ एवढा मोठा आपल्याला तो त्यांचा आकार दिसतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये आणि आपण मग त्याला बघू शकतो. तो आकार आपण संयुक्त सूक्ष्मदर्शी सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप दोघांमध्येही बघू शकत नाही. पेशी या 2 प्रकारच्या असतात, प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. या पेशी विविध प्रकारच्या पापुद्रा किंवा पटलाने त्यांचं आवरण तयार झालेलं असतं. त्यांचे अंगक जे आहे ते त्यांचे या पटलांनी वेढलेलं असतात. वनस्पती पेशीला पेशी भित्तिका असल्याने ठराविक आकार असतो. त्याशिवाय प्राणी पेशीच्या विरुद्ध वनस्पती पेशीमध्ये एक मोठी व्हॅक्यूल म्हणजे रिक्तिका पण असते.
या सगळ्या पेशींना युकॅरियोटिक असं म्हणतात. युकॅरियोटिक पेशी पण म्हणतात. युकॅरियोटिक म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस किंवा केंद्रक असतो. The cell has 4 main parts: the cell wall, cell membrane, cytoplasm and cell organelles. आता इथं तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता 2 सेल्स दाखवलेले आहेत. एक प्लांट सेल आहे आणि दुसरी ॲनिमल सेल. आता आपण त्यांचे वेगळे अंगके जी 4 महत्त्वाची आहेत ती आपण बघणार आहोत. पहिला आहे तो सेल वॉल. The cell wall is the outermost covering of a cell. It is present only in plant cells. दूसरा प्लाज्मा मेम्ब्रेन. Plasma membrane is also called the cell membrane. Is a kind of thin covering. It is extremely delicate and flexible. It is the outermost covering of animal cells. Then third, cytoplasm. The liquid part in the cell present around the nucleus is called cytoplasm. It occupies the space between the plasma membrane and nucleus. Cell organelles are scattered in the cytoplasm. Now 4 number, cell organelles. These mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. Plant cells contain chloroplast. पेशीचे 4 मुख्य भाग असतात. पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीद्रव्य किंवा सायटोप्लाझम आणि पेशी अंगके. सेल वॉल म्हणजेच पेशीभित्तिका हे सगळ्यात बाहेरचे पेशीचे कवर किंवा आवरण असते. हे फक्त वनस्पती पेशीमध्येच असते. प्राणी पेशीमध्ये सेल वॉल किंवा पेशीभित्तिका नसते. दुसरं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण पेशीपटल पण म्हणू शकतो. हे पातळ आवरण असतं आणि फ्लेक्झिबल असतं, म्हणजे लवचिक असतं, नाजूक आणि लवचिक असते. हे प्राणी पेशीचे सगळ्यात बाहेरचे कवर असते. तिसरा नंबर आपण सायटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव. हा पेशीचा द्रव भाग असतो जे न्यूक्लियस याच्या आजूबाजूला, केंद्रकाच्या आजूबाजूला असतो. हे पेशीपटल व न्यूक्लियस याच्या मधल्या भागात असतो. सगळी पेशी अंगके यातच विखुरलेली असतात. चौथा, पेशी अंगके. पेशी अंगके म्हणजे सेल ऑर्गेनेल्स. यामध्ये मुख्यत्वे करून केंद्रक, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, न्यूक्लियस, प्लास्टिड्स इत्यादी असतात. फक्त वनस्पती पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट असतात, ज्याला आपण काय म्हणतो हरितद्रव्य. ग्रीन कलरचा पिगमेंट त्याच्यामध्ये असतो. फक्त ते आपल्याला प्लांट्समध्ये किंवा वनस्पतीमध्येच बघायला मिळतं. The nucleus is the most important organelle of cell. There is a porous double membrane around it. The nucleus controls all functions of the cell. The endoplasmic reticulum is a sprawling net-like organelle. Its function is to make necessary changes in the proteins produced by ribosomes and send them to the Golgi bodies. Golgi bodies are made up of several flat sacs. Their function is the proper distribution of proteins. Mitochondria are plastids. Mitochondria and plastids are organelles with double outer coverings. As mitochondria produce energy, they are called the powerhouses of the cell. The chloroplast in plant cells carry out the function of photosynthesis. Vacuoles help to throw out waste products of the cell. Vacuoles in animal cells are small, whereas there is only one large vacuole in a plant cell. आता आपण बघितलं, केंद्रक हा पेशीचा मुख्य अंग असतो. याच्या आजूबाजूला जाळीदार दुहेरी आवरण किंवा पटल असते.
पेशीच्या सर्व कार्यांवर केंद्रकाचेच कंट्रोल असते, म्हणजेच नियंत्रण असते. म्हणजे केंद्रक जसं ऑर्डर देतो तसे सगळे काम पेशीमध्ये होते. जसं आपला मेंदू कसा आपल्याला ऑर्डर देतो त्याच पद्धतीने. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे जाळीसारखे पसरलेले असते पेशीच्या आत. याचे कार्य रायबोसोमने तयार केलेले जे प्रोटीन्स किंवा प्रथिनं असतात त्याच्यामध्ये आवश्यक बदल करून त्या प्रथिनांना गॉल्गी बॉडीजला पाठवणे. त्यानंतर गॉल्गी बॉडीज जे आहे हे अनेक चपट्या पिशव्यांसारख्या, सॅक म्हणजे पिशव्यांसारख्या अवयवांचे बनलेले असते. त्यांचे काम प्रथिनांना योग्य पद्धतीने वितरण करणे, प्रथिनांचे योग्य पद्धतीने पूर्ण सेलमध्ये किंवा पेशीमध्ये ते वितरण करायचं हे काम गॉल्गी बॉडीजचे असते. मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स या अंगकांना दुहेरी आवरण असते. आवरण म्हणजे कवर, दुहेरी कवर असते, त्यांना आवरण असते. मायटोकॉन्ड्रिया ऊर्जा निर्माण करतो म्हणून त्याला पेशीचे पॉवर हाऊस म्हणतात. वनस्पतींमध्ये क्लोरोप्लास्ट हे प्रकाश संश्लेषणाची क्रिया करते. तसेच व्हॅक्युअल्स म्हणजेच रिक्तिकांचे कार्य पेशींमधून त्याज्य पदार्थांना बाहेर टाकणे हे आहे. प्राणी पेशीमध्ये मध्येच व्हॅक्युअल्स छोट्या असतात. प्राणी पेशी जे असते त्याच्यामध्ये छोटे छोटे आकारचा व्हॅक्युअल्स असतात. तर वनस्पती पेशीमध्ये फक्त एकच आणि ती मोठी अशी रिक्तिका किंवा व्हॅक्युअल असते. मग आता आपण जो अभ्यास केला त्याच्यावरनं तुम्ही सांगू शकता का? जरा डोके चालवा बरं. पेशीला ठराविक आकार कसा असतो? पेशीचे रक्षण कसे होते? पेशीला कशाची गरज असते? तर मला वाटतं तुम्हाला पेशीचा आकार, पेशीची अंगके, वनस्पती पेशी, प्राणी पेशी याविषयी माहिती कळली असेल. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.